रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. रामकृष्ण हरी शेतकरी मित्रांनो, आज आपण सांगोला तालुक्यातील उदनवाडी या गावामध्ये आलेलो आहे. तर डाळिंबाची यशोगाथा पाहण्यासाठी आलेलो आहे आपण. आणि प्रथमतः आपण ह्या बागेसाठी मार्गदर्शन कोणाचं भेटलं तर आपले रामा ॲग्रोटेकचे प्रतिनिधी. प्रथमतः त्यांची ओळख करून घ्या तुमचं. नमस्कार, रामकृष्ण हरी. माझं नाव हमीद पैगंबर शेख, राहणार उदनवाडी. आणि हा एरियामधला आपला एक शेतकरी आहेत आपले जवळचे संबंध त्यांचा आपला प्लॉट आहे. ह्या बागेसाठी सुरुवातीपासून आपण आपल्या रामा ॲग्रोटेकचे सर्व प्रोडक्ट वापरले आहेत. विशेष म्हणजे ह्या बागेमध्ये शेतकरी सांगतीलच तुम्हाला, पण ह्या बागेमध्ये सुरुवातीपासून शेणखत एक टिपका नाही किंवा एक चिमटीशी शेणखत टाकलेलं नाही आपण ह्याच्यामध्ये. फक्त आणि फक्त रामा ॲग्रोटेकचे प्रोडक्ट वापरून आपण साईज आणि जे कलर हे सगळ्यासाठी आपल्याला पहिल्यापासून ते शेवटपर्यंत आत्ता पिढीपासून ते शेवट आत्तापर्यंत हार्वेस्टिंगपर्यंत फक्त आणि फक्त रामा ॲग्रोटेकचे आपण प्रोडक्ट वापरलेले आहेत. ह्या बागेमध्ये कुठेही तुम्हाला तेलकटचे डाग खूप कमी दिसतील. त्याच्या पाठीमागे शेजारची त्यांचीच बाग आहे, पण त्यांच्यामध्ये फुल तेले आहे आणि त्यांच्यामध्ये तो बाग फेल गेलेली आहे आता. पण आपले प्रोडक्टमुळे चांगले आहे. आता रिझल्ट तर छान आलेलाच आहे. पण तत्पूर्वी आपण आपल्या शेतकऱ्याचे पूर्णपणे ओळख करून घेऊ. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव प्लस सांगा. नाव पूर्ण. आदम शेख, उदनवाडी, तालुका सांगोला. सर, ही आपली झाडे किती ह्याच्यामध्ये? 800 झाडं आहेत आपली. हे किती क्षेत्रामध्ये बसतं? हे 1.25 एकर क्षेत्रामध्ये आहे. ओके. बहार हा किती आहे? दुसरा. तर पहिल्या भारामध्ये आणि ह्या भारामध्ये, जसं आपण ह्या वर्षी ह्या भारामध्ये आपण प्रोडक्ट वापरलं, तर दोन्हीमध्ये तुम्हाला काय फरक वाटतो? आपण या तुमच्या रामा ॲग्रोटेकचे बऱ्यापैकी सगळे प्रोडक्ट वापरलेत. आणि दोन्हीचं डिफरन्स म्हटलं तरी 4 टनाचा तर त्यावर्षी डिफरन्स पडलेला आहे आपला. आणि क्वालिटी आपली जमिनीचा कसा पोत आहे, कसं काय? जमीन आपली काळी जमीन आहे आणि पहिल्यापेक्षा ॲव्हरेज चांगला आहे. तुमचे प्रोडक्ट जोपासून वापरायला लागले तो प्रश्न रिझल्ट चांगला मिळायला लागला आम्हाला. शेतकरी मित्रांनो, या बागेसाठी आपण सुरुवातीपासून आपण ह्याला डोस दिली होती, समृद्धी आपण दिली होती त्यावेळेस. ह्याच्यासाठी बायोसमृद्धी आपण त्यासोबत दिली होती. त्यासोबत आपण रूट मॅजिक सोबत देतोच आपण. ते खालून दिलं होतं. वरून आपण रामा मॅजिक आणि त्याच्याबरोबर बाकीचे जे प्रोडक्ट आपल्या सोबत आहेत ते सोबत आपण प्रोडक्ट दिले होते. सेटिंग एकदम चांगली झाली होती. सेटिंग तुम्हाला आता दिसत असेल ह्या बागेमध्ये. सेटिंग अशा प्रकारे बघू शकता शेतकरी मित्रांनो. हे सेटिंग आहे. हे एक झाड आहे ते 20 किलोपर्यंत, एक म्हणजे थोडक्यात 1 कॅरेटपर्यंत हे तुटू शकतं किंवा तोडले आता सुद्धा तुम्हाला दिसेल थोडं. ह्याचा जो आकार आहे किंवा तुम्ही जी चमक बघितली तर तुमच्या लक्षात येईल की ह्याच्यामध्ये क्वालिटी कशा पद्धतीची आहे. चमक बघू शकता किंवा ग्लेझिंग बघू शकता तुम्ही. आणि साईज पण बघू शकता तुम्ही. 350-450 प्लसच आहे. सरासरी शेवटचं म्हणजे 600 पण गेले. तर आता आपण हे बाग तर बघितली. आज त्याची हार्वेस्टिंग आहे, हार्वेस्टिंग चालू आहे. तर आपण तिथे तिथे जाऊ आणि आपण हार्वेस्टिंगमध्ये बघू की रेट कसा मिळाला आहे, खर्च किती झाला आहे, उत्पन्न कसं आहे, सगळ्या गोष्टी आपण तिथं बघू. आणि सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट म्हणजे आत्तापर्यंत ह्या बागेमध्ये आपण सुरुवात कशी केली हे सर्व गोष्टी माझ्या तुलनेपैकी आपण शेतकऱ्यांच्या तुलनेच ऐकू. चला. आपले रामा ॲग्रोटेकचे प्रतिनिधी कडून ह्या प्लॉटसाठी सर्वात म्हणजे एकदम उत्कृष्ट असं मार्गदर्शन झालेलं आहे. आणि त्या प्लॉटची यशोगाथा आपण पाहण्यासाठी इथं आलेलो आहे. तर सर्वप्रथम आपण आपल्या प्रतिनिधीकडून जाणून घेऊ की त्यांनी मार्गदर्शन कसं केलं आणि शेतकऱ्यांची काय यशोगाथा आहे आणि माल कुठं दिला आणि मालाला काय रेट भेटला हे आपण त्यांच्याच तोंडून ऐकूया. मार्गदर्शन करण्यासाठी शेतकऱ्यांकडून आपण फी घेतो किंवा काही गोष्टी करतो. तर हे मार्गदर्शन आपण करतो कसं, तर हे मार्गदर्शन कसं केलं आणि साहेबांपर्यंत कसे म्हणजे शेतकऱ्यांनी कशी यशोगाथा केली ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया.
फीचा तर विषय निघाला म्हणून सांगतो. फी तर आपली राम ॲग्रोटेक कंपनीमध्ये ₹1 फक्त आपण कन्सल्टिंगसाठी फक्त फी अशी कुठल्याही प्रकारची फी घेत नाही. बाकी ते प्रोडक्ट घेत असतील, पण आपल्या ह्याच्यामध्ये आपण राम ॲग्रोटेकमध्ये कुठल्याही बाबतीमध्ये फक्त प्रोडक्टचे जे काय जी ठरलेली प्राईज असेल त्या प्राईजमध्येच आपण काय करतो, त्याचे सगळे प्रोडक्टचे देतो. त्याच्यानंतर त्याला ₹1 शेतकऱ्यांना घेतला जात नाही. म्हणजे टोटली शेतकऱ्यांसाठी मोफत मार्गदर्शन सल्ला. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्याच्यामधून फक्त कॅन किंवा फक्त पाकिट द्यायचं हाच भाग तो उद्देश न ठेवता आपण पहिल्यापासून शेवटपर्यंत जे शेतकऱ्यांना जे टोटल जे कन्सल्टिंग आहे ते अगदी मोफत दिली जाते. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं फी वगैरे किंवा एक्स्ट्रा चार्जेस झाडावर घेतलं जातं किंवा वेगवेगळं एक ठरलेलं एक सर्टन अमाऊंट ठरलेली असते. अशा पद्धतीचं कुठल्याही प्रकारचं आपण फी किंवा दुसरे कुठले घेतले जात नाही. तर सांगायचं म्हटलंच तर ह्या बागेसाठी आपण ह्या सुरुवातीपासून आपण दिला जे काय दिलं ते त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची जी गोष्ट दिली ती सुरुवातीला आपण मुळीसाठी काम केलं. जमीन एकदम काळी असल्यामुळे थोडासा जो भाग आहे काळ्या जमिनीचा तो थोडं पोत समजण्यासाठी आपण फॉस्फेट ॲसिड सुद्धा दिलं त्याच्यामध्ये. त्यानंतर रूट मॅजिक मुळीसाठी चालू सुद्धा दिलं. आणि त्या काळामध्ये मुळीसाठी आणि सगळ्यात ज्यांचं काम चालू नंतर जी कळी आहे ती कळी काढण्यासाठी सगळ्यात चांगलं काम केलं होतं. त्या काळामध्ये विशेष म्हणजे तुम्ही सांगा त्या काळामध्ये कळीच्या प्लॉट तुम्ही पकडला त्यावेळेस वातावरण कसं होतं? बाग जेव्हा आपण धरलेली त्या टायमाला पाऊस होता भरपूर, त्यामुळे आपल्याला काही शेणखत टाकता आलं नाही. मग आपण जे राम ॲग्रोटेकचे जे प्रोडक्ट आहेत बायोसमृद्धी म्हणून आहे, त्यामुळं आपली कळी आपली व्यवस्थित निघाली, भरपूर कळी निघाली आणि सेटिंगला पण मदत झाली खूप. आणि सुरुवातीला तुमच्या ते पाऊस वातावरणामध्ये ज्यावेळेस आम्ही भेट दिली त्यावेळेस वातावरण खूप खराब होतं आणि तेव्हा पहिल्यांदा तुमची कळी ड्रॉप झाली, पूर्ण ड्रॉप झाली. त्यानंतर आपण मग काय केलं, पुन्हा आपण एक त्याच्यासोबत समृद्धीसोबत आपण डाळिंब पेशी सुद्धा मला एक कॅन दिलं होतं तुम्हाला. तर मग त्याच्यानुसार तुम्हाला रिझल्ट कसा आला? हां, त्याचा रिझल्ट तर 1 नंबरच आला मला आणि पाहिजे तेवढं सेटिंग पण आपल्या प्लॉटला झालं आणि कुजव्याचा वगैरे पण काही त्रास झाला नाही त्या गोष्टीमुळं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेवढं आपल्याला सेटिंग पाहिजे होतं त्यापेक्षा अपेक्षेपेक्षा जास्त झाले आणि उत्पन्न पण आपल्याला चांगलं भेटले. कारण की एक 15 ते 16 टनाचं उत्पन्न होईल असं ह्या वर्षी तर 100% होणारच आहे तेवढं उत्पन्न. हार्वेस्टिंग चालूच आहे, हार्वेस्टिंग तर आमची चालूच आहे. तर ह्या 15-16 टन जो माल तुम्ही म्हणताय, पण पहिले आपण पकडलं किती तुम्ही टन माल पकडलं? आम्ही एक 10 ते 12 टनाच्या आसपास आम्ही माल पकडलेला. स्वतः सांगितलं होतं की आम्ही 10 ते 12 आम्हाला बस झालं, ते 10-12 झालं तरी बस झालं. पण त्यांच्यातून तुम्ही ऐका की त्यांना आता सध्याला 15 ते 16 टन. आणि सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट म्हणजे सगळ्यात गरजेची गोष्ट असते ती म्हणजे तुम्हाला हा रेट कसा मिळाला? आम्हाला हा रेट ₹140 प्रति किलो मिळालेला आहे आणि आपला हा माल जाणार आहे बांगलादेशला. जे घेणारे सुद्धा इथं आहेत ते मालक ज्यांनी आपला माल घेतला, व्यापारी सुद्धा इथे बसलेले, हा माल सगळा पूर्णपणे जाणार आहे बांगलादेशला. त्या शेतकऱ्यांकडून सुद्धा त्या व्यापाऱ्यांकडून सुद्धा ही चर्चा आली की तुमच्या मालाला एवढी चमक का आहे. तर त्यावेळेस आम्ही सांगितलं की अशीच प्रोडक्ट वापरते, त्यामुळे ह्या मालाला खूप चमक चांगल्या पद्धतीने आलेली आहे. तो सर जी आप कहाँ से हो? बांग्लादेश. हम बिहार से बांग्लादेश का काम करते हैं. बांग्लादेश का काम. ये सब माल कहाँ जाएगा अभी? बांग्लादेश जाएगा. तो पहली बार आप बगीचे में आए थे तो आपको ये जो माल है इसकी क्वालिटी कैसी लगी थी? कुछ अलग थी या रेगुलर वाली थी? नहीं, क्वालिटी इसका 1 नंबर है. साइज भी ठीक ठाक है. ज़्यादा तो आपको है ना जो 250-300 का फल ज़्यादा निकल रहा है. ऊपर का 500 ग्राम तक का फल है. अच्छा. और इसका शाइनिंग जो अच्छा है, बाकी तो अभी तो 1 नंबर है. बगीचे में घूमे हो, इसमें और उसमें क्या डिफरेंस लगता है आपको? सब बगीचा से मेरे को इसका कलर मेरे को बहुत अच्छा लगा. अच्छा. कलर भी है इसका, माल का क्वालिटी भी 1 नंबर है, माल टिका हुआ है. अच्छा, ठीक है. तो आप इसको लेके खुश हुए? आपको बहुत खुश है भाई. और इसको रेट क्या मिला है? 140. ओके. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता की बाबा हा माल काय क्वालिटीचा आहे आणि चमक कशी आहे आणि आपला हा माल किती रेटने दिलेला आहे. शेतकऱ्यांनी तुम्ही तोंडून ऐकलं की बाबा व्यापाऱ्यांच्या तोंडून ऐकलं तुम्ही माल कसा दिलेला आहे. तर तुम्हाला जर अशी तुमच्या बागेमध्ये जर तुमची यशोगाथा बघायची असेल किंवा ह्या बागेला मार्गदर्शन काय भेटलं आणि कसं की तुमच्या पण बागेमध्ये असा जर बदल घडवायचा असेल तर तुम्ही बघू शकता की बाबा एकदा तुम्ही आवश्यकदा राम ॲग्रोटेकशी संपर्क करा. पाठीमागे बघू शकता गाड्या लोड झाल्या. पाठीमागे तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो की 2 गाड्या लोड झालेल्या आहेत. आज पहिला फक्त तोडा आहे, आज पहिला दिवस चालू झालेला आहे. अजून 2 ते 3 दिवस अजून हा माल हार्वेस्टिंग चालू राहील आणि याच्यामध्ये आज ऑलमोस्ट तुम्ही माल भरून घेतलेला आहे. अजून सुद्धा पाठीमागं माल बराच शिल्लक आहे. सुरुवात आता केलेली आहे. तुम्ही बघू शकता मालाची क्वालिटी कशी आहे.
बघू शकता की सांगोला तालुक्यांमध्ये डाळिंब क्षेत्र भरपूर आहे आणि यावर्षी निसर्गाने म्हणजे यावर्षी मान्सून हा भरपूर झाला, पाऊस भरपूर पडलेला आहे आणि त्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांना अडचणी आल्या की बाबा बागांना कळी निघली नाही, कळी न निघणं किंवा ड्रॉपिंग होणं, भरपूर बागा सेटिंग लवकर न होणं, खर्च भरपूर झाला शेतकऱ्याचं. पण राम ॲग्रोटेकच्या साथीनं शेतकऱ्यांच्या मदतीनं की ह्यावर्षी तुम्ही बघू शकता की शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती हसू आणलेलं आहे राम ॲग्रोटेकनं आणि माल पण चांगला क्वालिटी एक्सपोर्ट क्वालिटीचे काढून दिलेले आहे आणि शेतकऱ्यांचे पैसे पण भरपूर झालेले आहेत. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही तुमच्या बागेमध्ये कुठल्या सांगोला तालुक्यातील कुठल्याही गावामधून असू दे की तुम्हाला जर तुमच्या राम ॲग्रोटेकचं मार्गदर्शन पाहिजे असेल तर तुम्ही राम ॲग्रोटेकच्या सांगोला प्रतिनिधीशी संपर्क करू शकता किंवा आपले उदनवाडी गावचे प्रतिनिधी आहेत. तुमची ओळख करून द्या. नमस्कार, माझं नाव हमीद पैगंबर शेख. माझा जो एरिया आहे ते जुनोनी, करंडेवाडी, हातीत आणि मुदनवाडी, चोपडी ह्या भागामध्ये आपलं काम चालू असतं. डाळिंब असो, ऊस असो, पेरू असो किंवा इतर वेलवर्गीय कुठलीही तरकारी असो, विशेषतः आपल्या भागामध्ये मिरची, जी ढबळी मिरची असते ते सुद्धा आपल्याला कुठल्याही प्रकारचं आपल्या पिकामध्ये जर चांगल्या पद्धतीने बदल घडवून आणायचं असेल, आवरेज चांगला आणा असेल तर आपले संपर्क साधा आणि आपल्याकडे पूर्णपणे मोफत तुम्हाला सल्ला दिला जाईल, कन्सल्टिंग दिली जाईल आणि प्रोडक्ट तुम्हाला वेळच्या वेळी दिले, सर्व्हिस एकदम चांगली असेल आणि आपल्याला जे सर्व गोष्टी मिळण्यासाठी तुम्हाला खाली नंबर दिला आहे त्या नंबरवर तुम्हाला संपर्क साधायचा आहे. तर शेतकरी मित्रांनो, राम ॲग्रोटेक हा नेहमी कर्तृत्वाला सलाम करते आणि शेतकरी मित्रांनी आपल्यावरती विश्वास ठेवून त्यांच्या बागेमध्ये बदल घडवून आणला. तर त्याबद्दल आपण एक त्यांचा छोटासा राम ॲग्रोटेक परिवाराकडून छोटासा एक मानसन्मान आपण करत आहे. तर ते आपण मानसन्मान त्यांचा करूया. आपण मालाची पूजा करून घेऊया. मित्रांनो, तुमच्या डाळिंब बागेमध्ये साईज असेल किंवा फुगवून अवस्थेत तुम्ही जर राम ॲग्रोटेकचं धडकेबाज आणि दमदार प्रोडक्ट हे बायोसृष्टी तुम्ही अवश्य एकदा वापरून बघा आणि त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता की चमक आणि क्वालिटी कशी निघलेली आहे हे वापरल्यामुळं. आणि आपण शेतकरी मित्रांचा मान सन्मान पण करूया. आता मध्ये की ह्या प्लॉटसाठी शेतकरी मित्रांनी शेणखतही वापरलेलं नाही आणि वरखती म्हणजे रासायनिकमधलं कुठलंही खत वापरलं नाही. हे ज्वलंत उदाहरण तुम्ही समोर बघू शकता की त्याची साईज कशी आणि फक्त राम ॲग्रोटेकचे प्रोडक्ट त्यांनी वापरलेले आहेत. त्याच्यावरती तुम्ही बघू शकता की हा प्लॉट कसा आणलेला आहे. आणि असं नाही की शेतकरी मित्रांनो तुम्हाला बागेसाठी भरपूर खर्च करावा लागतो किंवा जास्त रासायनिक खत वापरावं लागतं किंवा भरपूर लिक्विड सोडावं लागतं. असं नाही की तुम्ही लिमिटेडमध्ये आणि योग्य टायमिंगला जर तुम्ही योग्य तुम्हाला सल्ला जर भेटला तर तुम्ही कमी खर्चामध्येही तुमची बाग अशी चांगली आणू शकता. फक्त आपण त्यासाठी फक्त 3 ते 4 प्रोडक्ट वापरू आणि ह्याच्यासाठी जर तुमच्या बागेचा जर खर्च कमी करायचा असेल तर तुम्हाला आवश्यक द्या राम ॲग्रोटेकशी संपर्क साधा. रामकृष्ण हरी.